तर सामन्याकडे आपण जाऊया. अगदी सलामीर जोडी आज संजयभाई म्हात्रे यांच्या सोबतीला संतोष तरे आलेत. नक्कीच गावदेवी भादवड संघाचे संघनायक आणि आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ स्पर्धांचा सर्व आखो देखा, कुठे स्पर्धा झाली, कुठल्या चषकामध्ये कुठल्या संघाने प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थीय पारितोषिक मिळवलंय याचा चांगला अपडेट संतोष तरे यांच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतोय. नक्कीच अल्पेश गायकवाड आणि संतोष तरे यांची अपार मेहनत. बघूया या सामन्यातून कुठला संघ गुरुदत्त मानकुली संघासमोर दुसऱ्या फेरीसाठी. सुनील मालीनं या सामन्यातून कमालीची फलंदाजी केली. गोलंदाजीतून 4 चेंडूमध्ये 20 जरूर खर्च केल्या होत्या, मात्र फलंदाजीतून नाबाद 35, 48 मधून नाबाद 35 सुनील मालीनं धावा ठोकलेत. नक्कीच आपण शेलोमाता वर्ल्ड संघाचे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर पाहतोय. किरण पाटील आणि रुपेश मडवी गोट्या, महेश भोईर, बीके, प्रमोद भोईर, मयूर, त्यानंतर मंगेश भोईर, एसके, शैलेश आणि प्रवीण असा आपण संघ पाहतोय. चांगला संघ आहे. विजेंद्र पाटील डब्बू यांच्याकडून देखील शेलोमाता वर्ल्डला शुभेच्छा. नक्कीच 12वे खेळाडू सुरकेन भाऊ आपलं देखील स्वागत आहे. तानाजी दादा भोईर माजी सरपंच ग्रामपंचायत वाल आपलं देखील स्वागत. जाऊया आपण मॅच कडे. आमच्या गावदेवी भादवड संघाचे सिनियर खेळाडू किसन कांबळे यांचं देखील स्वागत करूया. सूर्यकांतजी पाटील आणि किसनजी कांबळे आमचे 12वे सहकारी. गेम ऑन. पहिला चेंडू रेड कॅप एसके संघाचे संघनायक. शॉर्ट रन अप ना ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, अगदी पहिला चेंडू किरण पाटील यांच्याकडे, मात्र धावा मिळतील 2. किरण पाटील शेलोमाता वर्ल्ड संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच जीत रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक आणि जोशी 11 भादवड बी संघाचे इष्टरक्षक फलंदाज दिलीपजी मोरे यांनी संजयभाई म्हात्रे, शैलेश म्हात्रे आणि ऑल टीम गावदेवी भादवड ला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद दिलीपजी मोरे, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4. आज चांगल्या लय मध्ये आहेत संतोष तरे. बघूया एसटीने देखील समोरच्या संघाला शुभेच्छा दिलेत आणि संतोष तरेनं देखील एसकेला या सामन्यातून शुभेच्छा दिलेल्या आहेत. दोन्ही संघाचे प्रतिस्पर्धी संघनायक आहेत. हा चेंडू वाईट. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचलेली आहे. चांगला सामना असेल. दोन्ही संघ तगडे संघ. हा फुलटॉस चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मधून चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. चौकार. शॉट थर्डमॅनला शैलेश, पॉइंटला मयूर, प्रमोद भोईर शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहेत. मिड ऑफला बीके आणि मिड ऑनला महेश भोईर. शॉर्ट लेगला प्रवीण. एक चांगले गोलंदाज म्हणून शेलोमाता वर्ल्ड संघामध्ये जेव्हा प्रथम आले होते वाटलं नव्हतं की प्रवीण गोलंदाज म्हणून पुढे येतील. चांगला चेंडू, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय. समोर महेश भोईर आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. धाव मिळेल 1. नक्कीच वर्ल्ड संघासाठी महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस कमिटीचे सचिव निलेशजी अनंत भोईर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद निलेशजी भोईर, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच 40+ क्रिकेट म्हटलं की शुभेच्छांचा वर्षाव. आमचे 2 सन्माननीय डॉक्टर संदीपजी भोईर
आणि महेंद्रजी पवार आपलं देखील स्वागत आहे. 2 षटकार संजयभाई म्हात्रेंनी लगावले तर जगदीश म्हात्रे यांच्याकडून चला 1000. जिकडे पैसा असतो तिकडेच पैसा जातो. संदीप भोईर यस. मंगेशकडे सुद्धा पैसा भरपूर आहे आणि संजयभाई कडे पण पैसा भरपूर आहे. इथे पहिला चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्या बात आहे. प्रयत्न चांगले होते नक्कीच. अगदी महेश भोईर यांचे प्रयत्न चांगले. किरण पाटील यांच्या जागेवर महेश भोईर गेले होते. मला वाटतं किरणच्या पायाला थोडीशी दुखापत जाणवते आणि त्यांनी स्वतः निर्णय घेतलाय की मी इनफिल्डच्या आतमध्ये येतोय आणि महेशला त्यांनी सीमारेषेवर तैनात केलाय. 2 धावा भाई यांच्यासाठी. संघाची टोटल 12. महेंद्र पवार आणि संदीप भोईर हे आमचे 2 डॉक्टर साहेब आमच्या मान्यवर कक्षामध्ये. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. बघूया समोर रुपेश मडवी गोट्या चेंडूला उचलतायत. धावा मिळतील 2. 2 धावेनी संघाची टोटल बिनबाद जिंदाबाद 14 धावा झालेत. चांगली सुरुवात आहे. 14 धावा संजयभाई म्हात्रे खेळतायत. 4 वर संतोष तरे खेळतायत. 9 वर आणि 1 वाईट. नक्कीच आज आपण पाहिले तर पहिल्या स्पर्धेच्या दिवसातून आपले तुफान पिंपळास 40+ सर्व सदस्यांची चांगली उपस्थिती आहे. जगदीश म्हात्रे नक्कीच शिवा म्हात्रे आणि घनश्यामजी भोईर यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफीज आपल्याला त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेत आणि चेंडूंची व्यवस्था प्रदीप जोशी आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ सचिव. पहिल्या ओव्हरमध्ये 14. आता ओव्हर नंबर 2 साठी महेश भोईर आलेत. नक्कीच अगदी वर्ल्ड संघ आपण पाहिला तर चांगला संघ आहे. मी 11च्या 11 खेळाडूंची नावं सांगितलेत. रुपेश मडवी, किरण पाटील, मंगेश भोईर, शैलेश पाटील, मयूर, बीके, प्रमोद भोईर, संजय पाटील, रुपेश मडवी आणि प्रवीण. बघूया ओव्हर नंबर 2 मंगेश भोईर. चला वेल कमी घ्या आपण. बघूया किरण पाटील आता एसटी रक्षक म्हणून उभा केलाय. नक्कीच किरण पाटील या संघाचे एक चांगले गोलंदाज म्हणून देखील आपण याआधी पाहिलेले आहे. शैलेश पाटील यांचे बंधू शैलेश पाटील आणि किरण पाटील या खेळाडूंनी देखील वर्ल्ड संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. गोलंदाज तयार महेश भोईर. ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू फुलटॉस घेतलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं. पंचांचा इशारा काय येतोय? चौकार. दोन्ही गावांच्या संघामध्ये आई गावदेवीचं नाव आहे. एका बाजूला नवसाला पावणारी वलगावची शेलूमाता तर भादवडगावची गावदेवी. बघूया या सामन्यातून कुठल्या संघाला पावते. पहिल्या चेंडूवर चौकारानं धावसंख्या पोहोचली 18 वर. एसके एंटरटेनमेंट शंकर गुलवी यांची टेक्निकल टीम अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. आमचे विकास पाटील यांचे चांगली म्युझिक सिस्टीम तसेच मंडप डेकोरेटर विकास पाटील यांचाच मंडप डेकोरेटर आहे. क्या बात आहे. 18 धावा. महेश भोईरच्या पहिल्या चेंडूवर चौकारानं सुरुवात संतोष तरेनं केलेली आहे. हा चेंडू शरीराचा वेध घेतोय का बघूया. इथे किरण पाटीलनं चेंडूला उचललाय. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात
एका धावीने आता संघ पोहोचतोय 19. शेलूमाता वर्ल्ड संघाला आपण जो ड्रेस कोड पाहतोय वलगावचे उद्योगपती भानुदास शेठ भुईर यांनी स्पॉन्सर केलेले आहे. नक्कीच त्यांचे देखील विशेष स्वागत आणि आभार. गत वर्षी आपण पाहिलं होतं दमन चषकामध्ये स्वतः भानुदास शेठ अगदी संघाच्या बरोबर उपस्थित होते. हा फटका उडवलाय काऊ कॉर्नर रिझनला. संजय पाटीलचा प्रयत्न चांगले, मात्र शेवटी यश आले संजयभाई म्हात्रे यांना. षटकार षटकारासाठी 1000. आणि मी म्हटलंय जिकडे पैसा तिकडेच पैसा जातोय. आता एक षटकार बाकी आहे, बघूया. नक्की संजयभाई म्हात्रे अगदी जर चेंडू पट्ट्यामध्ये आला तर तो थांबणं मुश्किल आहे. हा चेंडू सोडून दिलाय, दिशाहीन चेंडू. सुरेश घरात सरांचा इशारा वाईट. आता वाईट न धावसंख्या झाली 26 धावा. चेंडू टाकून झालेत 9. पहिल्या ओव्हर मध्ये 14 आणि महेश भैरने आतापर्यंत 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात. 12. इथे चांगला चेंडू होता, अगदी चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडूला उचललाय. मला वाटतं तिथे शैलेश आहे, शैलेश पाटील. धावसंख्या 28 धावा. पहिल्या 10 चेंडू मध्ये 28. म्हणजे महेश भोईरने देखील आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केलेत. हा फटका चांगला आहे, अगदी चेंडू चालला ऑन साइडला दन दन करत. संजय पाटीलनं चेंडूला उचललाय. दुसरी धावेसाठी संजय म्हात्रे आपल्या घरामध्ये सुखरूप. थोडीशी दमशाक, शरीर थकलेलं आहे. धावसंख्या 30. 11 चेंडू मध्ये 30. आतापर्यंत आपण पाहिले तर संजयभाई म्हात्रे आणि संतोष तरीनं तब्बल 6 वेळा दुहेरी धावा पूर्ण केलेत. हे महत्वाचं आहे. 6 वेळा दुहेरी आणि 1 वेळा सिंगल. 2 चौकार आणि 1 षटकार. बघूया महेश भैर षटकातील शेवटचा चेंडू. बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू चालला डीप फाईन लेगला. खाली छत्र होता आणि चेंडू सीमा पार. संजयभाई म्हात्रे यांच्या बॅट मधून हा चौकार. नक्कीच एजी स्पोर्ट निंबवली संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज, ज्याच्या नावावर चालू सीझन मध्ये एका स्पर्धेतून सलग 2 50 आहेत. सध्या आम्हाला एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते जोडलेले आहेत आणि त्यांनी तुफान पिंपलास या संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. तसे मैदानामध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. विजयजी गुलवी, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 34 धावा 17च्या सरासरीनं पहिल्या 2 ओव्हर मध्ये. नक्की संजयभाई म्हात्रे थोडेसे थकलेत यात मात्र शंका नाहीये, कारण की 6 वेळा दुहेरी धावा 1 वेळा सिंगल. मच्छिंद्र म्हात्रे आले होते, एक सिनियर खेळाडू आहेत गावदेवी भादवडे संघाचे. बघूया शेलूमाता वर्ल्ड संघाकडून तिसऱ्या ओव्हर साठी प्रमोद भोईर की अजून कुठले गोलंदाज. प्रवीण, नक्कीच मला वाटतं प्रवीणला इथे कॉल केलेला आहे. चांगला निर्णय घेतलाय,
कारण की 2 ओव्हरमध्ये 34 आलेत. कुठेतरी धावा थांबवाव्या लागतील. प्रवीण पाटील शेलूमाता वर्ल्ड संघाचा एक सर्वात भरवशाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय. की सुरुवातीला प्रवीण आला संघामध्ये असं वाटलं नव्हतं की एवढा काल आज संघामध्ये कदाचित खेळाडू खेळेल. मात्र अपार मेहनत घेतली आणि कमी वेळेमध्ये जास्त सरावामुळे त्यांनी संघाचा एक मुख्य गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख निर्माण केली या संघातून. नक्कीच उत्कृष्ट कवी आहेत, चांगले कलाकार आहेत, ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये प्रवीण पाटील यांना. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आणि स्वाग सिपच्या अंदाजानं चेंडूला खेळून काढलाय. तिथे शतरक्षक बनतील प्रेक्षक. मला वाटते मयूर कडून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. धावसंख्या 38, 34 + 4. श्यामजी घरात, सुजाता स्पोर्ट मास्टर 40+ चे सर्व उद्योजक श्यामजी घरात आपण या मान्यवर कक्षामध्ये. क्या बात आहे. सुरेख चेंडू आणि त्यापेक्षा चांगला चेंडू एस्टनच्या मागे किरण पाटील न पकडलाय. वा, चांगले इष्टरक्षण. अगदी मंगेश भोईर यांची जागा किरण पाटील भरून काढताना इथे चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंट रिझन मधून बीकेला बीट काढून चेंडू सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. चार धावीने आता संघाची टोटल 42. चांगल्या टोटल कडे 15 चेंडू टाकून झालेत आणि बिन बाद जिंदाबाद 42 धावा. मोठी भागीदारी आहे पहिल्या विकेट साठी. हा फुलटॉस टर्न केलाय. पुन्हा एकदा मयूर पाटील आणि पुन्हा एकदा चुकी. एकदा का एका खेळाडूच्या मागे चेंडू लागला ना की त्याचा पिछा लवकर सोडत नाही. इथे आता संजयभाई म्हात्रे यांना जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद धावबादच्या स्वरूपात पहिलं सांघिक यश शेलूमाता वर्ल्ड संघाला मिळालेले आहे. चेंडू आहेत. संजयभाई म्हात्रेंनी संतोष तरेनं तर आपलं काम करून दिलेलं आहे. 16 चेंडू मध्ये त्यांनी पहिल्या विकेट साठी भागीदारी केली. 44 धावांची महत्वाची भागीदारी आहे. आणि मला वाटतं या सामन्यातून गावदेवी भादवड संघ सर्वात मोठी धावसंख्या कदाचित आजच्या दिवसातून उभारू शकेल. नवीन फलंदाज लालचंद तरे. कमी गतीने चेंडू टाकलाय. उंची जास्त आहे. चेंडू सेफ प्लॅन होईल. समोर महेश भोईर यांनी चेंडूला उचललाय. धावा मिळतील 2 ने धावसंख्या 46. मानकुली संघानं आजच्या दिवसातून सर्वात मोठी धावसंख्या आपल्या नावावर कोरलेली आहे. 47 धावांचा पिछा करताना आजच्या दिवसातली मोठी धावसंख्या मानकुली संघाच्या नावी आहे. बघूया गावदेवी भादवड संघाला या सामन्यातून संधी आहे. हा चेंडू स्विंग अँड मिस. क्या बात आहे. प्रवीण पाटीलची खासियत. मोठा फलंदाज लालचंद तरेला चेंडू बीट केलाय. 3 ओव्हर धावसंख्या 1 बाद
46. संजयभाई मात्रे बाद होण्यापूर्वी 18 धावांची मौल्यवान खेळी आपण त्यांच्या बॅट मधून पाहिली. 6 चेंडू मध्ये या 18 धावा होत्या. 1 चौकार, 1 षटकार आणि 4 वेळा दुहेरी. बघूया संतोष तरे संघनायक अजूनही खेळपट्टीवर आहेत आणि खोरेने धावा बनवत आहेत. नक्कीच बघा प्रमोद भोईर संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि सहसचिव जगदीश म्हात्रेनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक प्रमोद भोईर यांना जाहीर केलंय. संजय म्हात्रे यांना देखील 2 षटकार 1000 लावले होते. मला वाटतं मंगेश भोईरला देखील ते पारितोषिक लावतील. यानंतर हे प्रेम आहे, एकामेकावरचं प्रेम आहे, हे खूप महत्वाचं आहे. गोलंदाज प्रमोद भोईर ओव्हर नंबर 4 आणि हा फुल टॉस घेतलाय. पहिल्या चेंडूवर विकेट मेलवण्याची शक्यता. झेल ड्रॉप. रुपेश मडवीनं हा झेल अगदी डीप मिड विकेट रिटर्नला सोडलाय. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. संतोष तरेनं तर आपल्या आशा सोडल्या होत्या. 24 धावांवर संतोष तरे खेळतायत. संघाची टोटल 47. आता 5 चेंडू बाकी आणि लालचंद तरेचा पहिला वार षटकार. आमचा चांगला आवाज पोहोचवण्याचं उत्तम काम देखील त्यांच्या डीजेच्या माध्यमातून. गरज सर आणखीन एक चेंडू आले बघा. एक एक्स्ट्रा चेंडू आपल्याकडे ठेवा, कारण की लालचंद तरे आहेत. कदाचित यानंतर देखील एका दुसरा चेंडू आपल्याकडे लागेल. 53 धावा. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. आजच्या दिवसाची सर्वात मोठी धावसंख्या पार केलेली आहे. हा सलग दुसरा षटकार आणि आता 59 धावा. बघता बघता काय फलंदाजी. संजयभाई मात्रे आणि संतोष तरेनं तब्बल 44 धावांची भागीदारी या सामन्यातून करून दिलेली आहे आणि त्याच्यावर कलच चढवण्याचं काम आता लालचंद तरे करतायत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये शैलेश म्हात्रे याचं येणं बाकी आहे. अजून एक चांगला फटका मात्र तिथे आता क्षेत्ररक्षक आहेत शैलेश पाटील. न टिपलाय झेल आणि संपलाय खेळ लालचंद तरेचा. फलंदाज बाद. फटका चांगला होता, गॅप शोधता आली नव्हती. प्रमोद भोईरचं कौतुक करावं लागेल. 2 षटकार खाऊन देखील त्यानंतरच्या चेंडूवर लालचंद तरेला बाद करण्यात यश मिळवलेलं आहे. वेलकम दीपकजी म्हात्रे. बघूया नवीन फलंदाज शैलेश म्हात्रे. ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो तो खेळाडू आलाय दिलीप मोरे, जीत रेकॉर्डिंग स्टुडिओ चे मालक आणि जोशी 11 भादवड बी संघाचे यष्टीरक्षक फलंदाज यांच्याकडून शुभेच्छा आलेत. शैलेश म्हात्रेकडे या इनिंगचे 2 चेंडू शेष आहेत. प्रमोद भोईरनं इथे कमबॅक केलेले आहे. हा चेंडू उडवलाय आणि हा चेंडू देखील सीमा पार. शैलेश म्हात्रेच्या बॅट मधून हा षटकार.
आणि त्या धावसंख्येच्या बराच पुढे गेलाय बादवड संघ. हा फटका फसलाय. मंगेश भोईर चेंडूच्या खाली येत आहेत आणि चांगला झेल शेवट गोड केलेला आहे. प्रमोद भोईरनं या ओव्हर मधून जरूर 3 षटकार खाल्ले, मात्र 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद केलेले आहेत. लालचंद तरे नंतर शैलेश म्हात्रे. एकूण धावा बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 65 आणि 66 धावांचं लक्ष आहे शेलुमता वल संघासमोर. नक्कीच जेव्हा दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया समोरच्या कक्षामधून मनोज ठाकरेंचा आवाज. तत्पूर्वी डीजे विकास पाटील आपण धून पेश करायचे आहे. चौदा धावा आणि आपण पाहिलं तर शैलेश याने सुद्धा करामत दाखवत असताना चांगली फलंदाजी त्यांच्या बॅटमधून चांगले फटके पाहायला मिळाले. अशा रीतीने आपण पाहिलं तर 65 धावा जमा केल्या. 66 धावांचं लक्ष आहे शेलुमाता वल संघासमोर. पहिल्या चेंडूपासून तुम्हाला हाणामारी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा कुठेतरी या धावसंख्येला तुम्ही हात घालू शकता. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रमी आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी भादवड या संघाला. कारण आपण या अगोदर जर पाहिलं ना तर 48 धावांचं लक्ष ठेवलं होतं खांडपे संघाने. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ते पूर्ण करत असताना मानकोली संघाने आपण पाहिलं तर 48 धावा कुठून काढल्या. म्हणजे आपण पाहू शकता की किती चांगली फलंदाजी ती यावेळेस पाहिली होती, परंतु त्याहून अधिक फलंदाजी या ठिकाणी गावदेवी भादवड संघाची पाहायला मिळते. 4 षटकांमध्ये 65 धावा 66 लक्ष. पाहूया रिकॉर्ड बनते हे टूटने के लिए आणि हा रिकॉर्ड तुटेल का हे पाहण्यासारखं राहील. मॅच दर मॅच या मैदानावरती धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर पहिला सामना खेळला गेला होता त्यावेळी 44 धावाचं टार्गेट होतं. त्यानंतर पाहिलं आपण दुसऱ्या सामन्यामध्ये तर 42 धावांचं टार्गेट होतं. तिसऱ्या सामन्यामध्ये 46 धावांचं टार्गेट. त्यानंतर चौथ्यामध्ये 48 आणि आत्ता इथं मात्र आपण जर पाहतोय की 66 धावांचं टार्गेट. म्हणजे प्रत्येक मॅच पासून आपण पाहतोय ना चढता क्रम आहे. म्हणजेच आपण जर पाहिलं तर आजच्या या स्पर्धेमध्ये खास करून गोलंदाजांना तेवढासा भर नाहीये, परंतु एवढ्याही कठीण परिस्थितीत काही गोलंदाज मोजके आहेत की त्यांचा नक्कीच उल्लेख करेन की जसं ओवली संघाकडून खेळत असताना अंकुश याने 3 धावा देऊन 2 गडी बाद केले. त्यानंतर संदीप केनी मागच्या मॅचमध्ये मानकोली सँडी माली यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मानकोली संघाकडून खेळत असताना 2 गडी बाद करून फक्त 2 धावा खर्च केल्या. म्हणजे किफायती गोलंदाजीचा भरणा जो आहे ना तो आपल्याला इथं पाहायला मिळते. तुमच्याकडे चांगली ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, त्याचा पुरेपूर तुम्ही जर काम उपयोग जर केला तर निश्चित तुमच्या नावाचा बोलबाला राहतोय. आणि शास्त्र सांगतोय की सातत्याला खूप महत्त्व आहे. मित्र, दगडाने पाण्याला
दगडावरती पाण्याचे थेंब जर सातत्याने पडत असतील तर दगडालाही होल पडतो, कारण त्याच्यामध्ये सातत्य असतं. तुमच्या नावाचा बोलबाला करायचा असेल तर निश्चित सातत्य हवं आहे. आता मागच्या अंगामाचा जर विचार केला तर सातत्यपूर्व कामगिरी गावदेवी भादवड संघाची पाहायला मिळाली. सर्वात अव्वल स्थानावरती काम करणारा संघ पाहायला मिळतोय. आणि आज या ठिकाणी आम्ही अव्वल स्थानावरती का असतो याचं उत्तर देत असताना या पहिल्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी 65 धावांची केली. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 धावांचं आव्हान रेकॉर्ड बनते तुटणे के लिए. पाहूया हा 66 धावांचा रेकॉर्ड तोडेल का, हे पाहण्यासारखं राहील. मच्छिंद्र पहिला गोलंदाज येतोय, अतिशय तिखट मारा पाहायला मिळतोय. यस, मंगेश भोईर यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. जर बॅक टू बॅक 2 षटकार लगावताय तर जगदीशजी म्हात्रे साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळावरती आपण पाहिलं तर सहसचिवाचं काम करतायत, पूर्ण लेखाजोख्याचं काम करतायत. आपल्या व्यावहारिक जीवनातून वेळ काढून या संघटनेला खूप मोलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून. इथं मात्र आपण पाहिलं तर उजवेष्टी सोडून जातोय, पंच आमच्याकडे बोलतात. नो डाऊट वाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेने इथं मात्र खाता ओपन केला जातोय संघाचं. मच्छिंद्र अतिशय तिखट मारा करणारा आणि लढाव्या वृत्तीचा हा गोलंदाज यावेळेस हल्ला चढवलाय. क्या बात आहे, चेंडू गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. चेंडू थांबत नाही, जाईल सीमा पार, येतोय चौकार. सत्राच्या सरासरीने जवळजवळ धावफलकावरती जमा करायचे आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला प्रति ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. म्हणजेच प्रत्येक चेंडू तुमचा खराब असो की चांगला असो, प्रहार आणि आक्रमण हवं आहे. यावेळेस उडवलाय पुन्हा एकदा. इथेही पाहिलं तर गॅप आहे, चेंडू इथेही थांबत नाही. स्क्वेअर लेग रिजन मध्ये अजून एक दमदार असरदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. इथं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विध्वंसक स्फोटक अशी फलंदाजीला सुरुवात केलेली आहे मंगेश यांनी. नेहमीच चांगल्या खेळीने जाणला जाणारा हा खेळाडू आहे आणि आज गरज आहे त्या खेळीची, ती खेळी साकार करत असताना पाहायला मिळते. पुढील चेंडू मच्छिंद्र टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय, दुरून क्षेत्ररक्षक येतोय लालचंद, परंतु आवाक्या बाहेर. हॅट्रिक सादर करतोय या स्पर्धेतील मंगेश. क्या बात आहे, जसा चेंडू तसा समाचार घेण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू, परंतु आज गरज आहे आणि ती खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मंगेश भोईरवल पुढील चेंडू. यावेळी अजून एक तडाखा, अजून एक धमाका. हा चेंडू मात्र सीमारेषेबाहेर, बिग हिट षटकार. आज जणू काय इथं मात्र रोहित शर्माची आत्माच घुसली आहे त्याच्या आतमध्ये, कारण बॅक टू बॅक मोठे फटके खेळले जात आहेत. 3 चौकार नंतर एक षटकार, 19 धाव फलकावरती 66 धावांचं आव्हान असताना अपेक्षित अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळेस स्लोअरचा मारा, इथे दिशा दिलेल्या चेंडू गॅप मध्ये आहे. काय घडते पाहूया. 2 क्षेत्ररक्षक झपावतात त्या चेंडूच्या मागे, परंतु आवाक्या बाहेर, चेंडू सीमारेषे बाहेर. अजून एक दमदार असरदार ब्रँडेड क्वालिटीचा चौकार.
पूर्णपणे भन्नाट वाटोला लावलेला आहे, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 23 धावा फलकावरती कुठून काढले. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र प्रत्येक चेंडूवरती बिग हिट, 4 चौकाराने 1 षटकार, अशा रीतीने 23 धावा फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. आता ही शॉर्ट पिच डिलिव्हरी, इथे गॅप शोधलेला आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्याने स्वागत करूया मंगेश भोईर यांचं, कारण बॅक टू बॅक आपण पाहिलं तर सर्वच्या सर्व चेंडू सीमारेषे बाहेर. धावसंख्येला आकार, धावसंख्या पाहू शकता आपण 27 धावांवरती. काय काय फलंदाजी केलेली आहे मंगेश भोईरनं. अक्षरशः ज्या पहिल्या इनिंग मध्ये 4 गोलंदाजांनी 65 धावा दिल्या होत्या, त्या 65 धावा विसरून मच्छिंद्र म्हात्रेला मात्र अगदी सलो की पलो करून सोडलेला आहे. ठोकम ठोक दे दनादन फलंदाजी करून या ओव्हरमधून 5 चौकार 1 षटकार आणि 1 वाईट, एकूण 27. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये 39. निश्चितच झापूक झुपूक गोलीगत फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली मंगेश भोईर यांची, कारण आपण पाहिलं तर 4-5 चौकार आणि 1 षटकार, त्यामध्ये सुद्धा 1 वाईट, अशा रीतीने 27 धावा फलकावरती. आता मात्र 39 धावांची गरज आहे. अजून सामना संपलेला नाहीये, धीर खचून जमणार नाहीये. एखाद्या सवंगड्याने जर चुकी केली त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम दुसऱ्या सवंगड्याचं असतंय, कारण हा जो खेळ आहे तो सांघिक आहे आणि सहकार्याचा आहे. एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, असं संतांची वाणी आहे. तर पाहूया एकामेकाला सहाय्य करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी होईल, आणि इथं मात्र एकामेकाला सहाय्य करत असताना कशी फलंदाजी होईल याकडे लक्ष आहे. आतापर्यंत अफलातून फलंदाजी शैलेश. गोलंदाज पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र स्लोअरचा मारा पाहायला मिळाला, पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर वळण घेतो, उजवेष्टी सोडून जातोय आणि वाईटचा इशारा केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर वाईट, आणि इथेही बघितलं तर वाईट. असं म्हटलं जातं ज्यावेळेस तुमची बोनी चांगली होते, जर तुमचा धंदा चांगला होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये बोनी इथं मात्र पाहिली तर वल संघ चांगली झाली आणि धंद्याला मात्र बरकत आली. यावेळेस उडवलाय, मिस टाइम आहे जरूर, परंतु 1 अँड कॅच. क्या बात है, क्या बात है, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. जणू काय चेंडूवरती जादू केली आणि चेंडू हाताला जणू काय चिपकला, आणि आपण पाहिले तर 1 अँड कॅच सुपर. आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. संतोष यांच्या हातामधून आपण पाहिलं तर अप्रतिम झेल कलेक्ट. पहिला फलंदाज होतोय फेल, दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रुपेश. धावसंख्या जर पाहिली तर 28 या अंकावरती. हे आहे क्रिकेट, कधी रंग बदलेल सांगता येत नाहीये. असं वाटलं होतं की इथनं मात्र चांगली धावसंख्या याही ओव्हरला येईल, परंतु रोख लावलेला आहे शैलेशाने. सन्माननीय मधुकरजी माली साहेबांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन होत आहे. या दुपारच्या 17 नंतर आपलेही या सहर्ष स्वागत आहे या क्रिकेट मंचावरती. सहर्ष स्वागत. उलव्या खेळाकडे 28 धावा ऑन बोर्ड. यावेळेस उडवला आहे, मिस टाइम आहे. नोमॅन्स लँड मध्ये पडेल सेफ लँडिंग. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु इथं हा ना मध्ये दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप. एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही. 29 धावा ऑन बोर्ड. नवीन फलंदाज रुपेश येतोय. या फलंदाजाकडे सुद्धा चांगली क्षमता आहे आपण पाहिलं तर, परंतु पहिल्या चेंडू खेळत असताना कुठेतरी मिस टाइम झाला होता. ताकद झोकता आली नाही, टायमिंग साधता आला नाही. पुढील चेंडू पण टायमिंग साधण्याचा माहिर मैदानाच्या आतमध्ये मंगेश भोईर. इथं मात्र निर्धावची सांगता करते. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळतोय. सीधे उंगली से घी निकलती है तर टेढ़ी करने की क्या जरूरत. निश्चित आठवलं असेल
या वेळेस पाहायला गेलं तर इस शॉट को क्या नाम अदू ऑन साइडला खेळून काढलेला आहे. आगल्या वेगळ्या शैलीने एक धाव इथंही कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या 30 या अंकावरती. कुठेतरी रोख लावलेली आहे. धावांवरती गती जी होती त्या गतीला कुठेतरी खिंडार पारलेले आहे. एक दगड धोंडा म्हणून गोलंदाज शैलेश आला आणि कुठेतरी धावांची जो वेग होता, जो धावतं वादळ होतं, त्याला कुठेतरी कमी करण्यामध्ये यश. पुढील चेंडू या वेळेस मात्र लोंगाण्या लोंगापच्या मध्ये चेंडू येतोय. जोपर्यंत चेंडू फेल केला जाईल दुसऱ्या धावेची मागणी आणि इथं मात्र पूर्तता होते. जशी मागणी तसा पुरवठा. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावसंख्या 32 धावांवरती जाऊन पोहोचतंय. 66 धावांचं लक्ष आहे. हे विसरून चालणार नाहीये. पहिल्या ओव्हरला जरी तुम्ही धावा अधिकतम वसूल केल्या असल्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी न्यूनतम धावा करण्याचा इथं शैलेश यांचा मानस यशस्वी होतोय. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र चेंडू पाहू शकता आपण तोलून मापून. चेंडू सीमा पार. बेगीत षटकार. मात्र लागलेले आहेत. अजूनही 28 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहता 12 चेंडूंमध्ये 28 धावा, 12 चेंडूंमध्ये 38 धावा धाव फलकावरती जमा केले आहेत. एका बाजूला फलंदाज रंगात आहे तर दुसऱ्या बाजूला आमचे डीजे मास्टर. क्या बात आहे. खूप चांगली धून त्यांच्या माध्यमातून वाजवली जाते. मन प्रसन्न होईल अशी धून जेव्हा ऐकली जाते त्यावेळेस कानाने सुकून मिळतो. कालीराम सर. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा. आता मात्र 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. सन्माननीय श्यामजी गरत, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या क्रीडा मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. या दुपारच्या सत्रानंतर या पंचकृषीतील आजी माजी सदस्य, अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच जे कोणी राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या जी महान व्यक्तिमत्व या क्रीडांगणामध्ये उपस्थित असतील या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती, तुमची जागा प्रेक्षकात नाही तर या व्यासपीठावरती क्रीडा मंचावरती आहे, आपले सहर्ष स्वागत आहे. अतिशय चांगली ऐतिहासिक क्रीडा नगरी अर्थात पिंपलास गावामध्ये सजणारी ही स्पर्धा आज सकाळपासून खूप चांगली रंगताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा खेळाला होते सुरुवात. तुफान पिंपलास क्रिकेट क्लब आयोजित तुफान 40+ चषक 2024 भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळते. खेळपट्टीची सजावट असो, व्यासपीठाची सजावट असो किंवा इथल्या एक बारीक गोष्टीमध्ये लक्ष खूप छान. पुढील चेंडू या वेळेस उडवलाय. क्या बात है. चेंडू सीमा पार. लॉंग बिग वे षटकार. क्या बात है. आज रुकने का नाम ही नहीं ले रहे. क्या खा के आए क्या मालूम. नाश्ते में शायद रोहित शर्माची रोटी खाली असेल, विराट कोहलीचा नाश्ता खाल्ला असेल. त्या कारणास्तव आपण पाहतोय की बॅक टू बॅक बिग हिट मोठे षटक त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 33 धावांवरती खेळतोय. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुटण्याचा जर विक्रम कुणाचा असेल तर सुनील माली 35 धावांचं. त्या अगोदर पाहिलं तर प्रवीण ओली संघाकडून खेळत असताना 32 धावांचं. आणि आता मात्र नाबाद 33 धावा मंगेश खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. 9 चेंडूंमध्ये 33 धावा. रुकने का नाम नाही ले रहे. आपण पाहिलं तर या पूर्ण सिरीज मध्ये 4 50 पाहायला मिळाल्या. एक अशोक मात्रेची असेल, विजय गुळूच्या 2 पाहायला मिळाल्या, कालुराम केनीची 1 आणि कालुराम भोईर यांची 1. म्हणजे अशा रीतीने आपण पाहिलं तर किती खेळ बहरले पाहू शकता आपण. आणि आता ही 50 होईल का पाण्यासारखं राहील. या वेळेस अजून एक तडाखा, अजून एक धमाका. हा चेंडू जाईल सीमारचे बाहेर पण चौकारासाठी.
डुंगे संघाचा विनोद यांनी सुद्धा सरवली इथे एक 50 झलकावली होती. आता मात्र 37 धावांवरती म्हणजे आजच्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा वैयक्तिक कुटणारा हा फलंदाज मंगेश भोईर हा ठरतोय. पुढील चेंडू या वेळेस ही विकेट करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी दिली होती, उचली दिली होती आणि परफ्यूम डिलिव्हरी याला म्हटलं जातं. कानावर मागून जाऊन तिखट होणारा हा मारा पाहायला मिळाला. गोलंदाज लालचंद तरे हा खेळाडूचा जर विचार केला, ज्यावेळेस रेग्युलर क्रिकेट खेळत होता त्यावेळेस मधल्या फलीला यायचा आणि अशी गोलंदाजी पिटाई करायची की त्याच्या नावाचा बोलवाला आजही त्याच ताकदी तोलामोलाने घेतलं जात आहे. तुम्ही कीर्ती अशी करा की बराच काल लोक त्याची वार्ता करतील. यावेळेस कीर्तिमय फटका पाहूया. उंची अधिक लांबी काय घडते आणि इथं मात्र लांबी कमी पडते आणि मैदानावरील धावतं वादळ इथं समलं जाते. मंगेश यांच्या रूपाने फलंदाज बाद होते झेलच्या स्वरूपात. आते यावेळेसही मोठा फटका जरूर खेळला होता, परंतु आपण पाहिले ना तर टायमिंग हवं तो साधता आला नाहीये. तुम्ही ज्यावेळेस मोठा फटका खेळता तेव्हा टायमिंग, शॉट सिलेक्शन आणि ताकद या तिन्हांचा संगम होणं गरजेचं आहे. इथे ताकद जरूर झोकली गेली पण टाइम आणि शॉट सिलेक्शन चुकीचं परिणाम स्वरूप जेलच्या स्वरूपात बाद होते. मंगेश महेश पोह्या पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू लेग साईडच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होते. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. चुकीला माफी नाही. एका धाब्याचा दुसऱ्या धाब्यानं परिवर्तन करण्यात येत आहे. 2 धावा 50 कंप्लीट केली जाते या 2 धाब्याने. वास्तविक पाहता आपण 66 धावांचं टार्गेट असताना कुठल्या प्रकारचा दडपण न घेता खास करून मंगेश यांची खेळी असरदार होत असताना सामन्यामध्ये ट्विस्ट रंगत आणि बनून राहिलेला आहे. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. हा चेंडू दोन्ही संघाच्या बाबतीने खूप महत्वाचा आहे. इथं जर मोठा फटका आला तर वल संघ मजबूत स्थितीमध्ये आणि इथं जर एकेर दुहेरी धावसंख्या आली तर गावदेवी भादवड अधिकतम मजबूत स्थितीमध्ये. मोठी धावसंख्या उभारल्यानंतर हा फरक असतो. पाहूया पुढील चेंडू. स्लोचा मारा केला होता. पुरेपूर अंदाज बांधता आला नाही. असं वाटलं होतं की मोठा फटका होईल, परंतु अतिशय वेगाने चेंडू येण्याच्या आत इथं मात्र आपण पाहिलं तर बॅट फिरवली गेली आणि आता मात्र चिंतेचं वातावरण. 3 ओव्हर मध्ये कुठेतरी बॉलबाला शेलूमाता वल संघाचा पाहायला मिळाला, परंतु आता मात्र कुठेतरी सामन्यामध्ये पकड मजबूत राहिली आहे. गावदेवी भादवडकर शेवटच्या ओव्हर मध्ये 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु कुठेतरी मॅच मध्ये वापस आणि सुटकेचा श्वास निश्चित सोडलेला आहे गावदेवी भादवड या संघाचं. शेवटचा अंतिम ओव्हर कोण हाताळेल याच्यासाठी चिंतन मंथन चालू आहे, परंतु मला तरी वाटतं संजय भाई मात्रे यांनाच ओव्हर हाताळावी लागेल, कारण सर्व काही चित्र जे आहे ते 16 धावांवरती आणि 16 धावा कोण रोकेल याचं चिंतन मंथन होऊन संजयभाई मात्रे यांना ओव्हर दिलेली आहे. नक्कीच अतिशय चांगला क्रिकेट मनोज ठाकरे आपल्याला या सामन्यातून पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा 27 आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि उर्वरित आता एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज. 66 धावांचं लक्ष समोर असताना शेलूमाता वर्ल्ड संघाने जी हिम्मत ताकद दाखवली तिला सलाम आहे. निश्चितच संघर्ष, जिद्द, चिकाटी हे जे शब्द आहेत ना मनाला कुठेतरी भावणारे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर मेहनत कंटिन्यू ठेवली तर तुमच्या पदार्थ यश पडतोय. इथं मात्र झिजणं कंटिन्यू आहे. आता या 6 चेंडूंमध्ये समजेल की कुठला संघ चमकतोय, कारण अधिक झिजेल तो चमकेल. आता झिजणं गोलंदाजाचं राहील की झिजणं फलंदाजांचं राहील याकडे प्रेक्षकांचं निश्चित लक्ष. 6 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज सरसावतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवला मिस टाइम आणि इथं मात्र फलंदाज फेल. यास फलंदाज जेलच्या स्वरूपात होते बाद.
मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अर्थात सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. का मी आहे एक दावेदार गोलंदाज याचं प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये दाखवतं. प्रत्येक गोलंदाज मार खाल्ला, पिटाई केली, परंतु इथं मात्र संजय मात्रे याने पहिल्या चेंडूवरती एक विकेट प्रस्थापित केलेला आहे आणि मॅच मध्ये कुठेतरी मजबूत स्थिती. बीके पाहूया पुढील चेंडू स्लोअरचा मारा, इथेही मिस टाइम, बॅटची वडील काढा, परंतु इष्टरक्षाच्या आवाक्या बाहेर. बालकृष्ण याने कुठेतरी जीवनदान मिळालेलं आहे. एक धाव, एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 51. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 धावेंची गरज. 15 धावा, 4 चेंडू पूर्णपणे वापस मॅच मध्ये. गावदेवी भादवड जेव्हा जेव्हा निसट्टा विजय हासिल केला जातोय ना गावदेवी भादवड या संघाने, तेव्हा तेव्हा त्या स्पर्धेमध्ये ट्रॉफीचा दावेदार ठरला गेला आहे. आज या ठिकाणी पाहूया, आजही हा एका प्रकारे आपण पाहू शकतो का निसट्ट विजयाच्या उंबरट्यावर होते, परंतु कमबॅक करताना पाहायला मिळालं. पुढील चेंडू या वेळेसही मोठा फटका लागत नाही. एकेरी दुहेर धावसंख्येने काम बनणार नाहीये आणि एकेरी दुहेर धावसंख्या जर खर्च झाली तर तेवढाही खासा फरक गावदेवी भादवड संघाला पडणार नाहीये. म्हणून तर कुठल्या प्रकारची घाई गडबड करताना पाहायला मिळत नाहीये. एकच धाव आणि एका धावेने धावसंख्या 52. 3-14 म्हणजे तिन्ही मोठे फटके. एक लिगली जर चेंडू हाताला गेला तर निश्चितच सामन्यामध्ये जी पकड मजबूत केली आहे ते अधिकतम विजयाच्या जवळ समीप निकट जाऊन पोहोचेल, विजयाच्या द्वार उघडेल. आणि इथं मात्र तो चेंडू हाताला गेला आहे, पाहू शकता आपण. एक धाव. आता मात्र चेंडू उरले आहेत 2 आणि विजयाचं समीकरण आपण जर पाहिलं तर 13 धावांचं. 13 धावा विजयाचं समीकरणासाठी. 2 चेंडू आणि 13 धावा. क्या बात आहे. मॅच मध्ये पूर्णपणे वापस. इथनं मात्र सावधगिरीने गोलंदाजी हातावी लागेल. अचूक टप्पा, लाईन लेन, कुठल्या प्रकारचा स्वेर मारा जर हाताळला नाहीये तर विजयापासून कोणीही रोखू शकत नाहीये. कालीराम सर. नक्की संजयभाई म्हात्रे यांनी नावाला साजेशी गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 3 दिलेत आणि 1 विकेट. हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप ला सोडून जाणार आपण पाहतोय. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. आता मात्र मॅच मध्ये काही घडू शकतोय, कारण आता मॅच विजय कोण होईल याच्या दावेदारासाठी दोन्ही संघ. 2 मोठे फटके, शेलूमाता वल विजय संपादन करेल. एक लिगली चेंडू, इथं मात्र गावदेवी भादवड हा संघ विजय होऊ शकतो. हे अनुमान एक्झिट पोल या 2 चेंडूंच्या अंती लावायला लागते. पाहूया, इथं जर मोठे फटके 2 घेतले गेले तर शेलूमाता वल संघामध्ये आनंदाचं वातावरण पसरेल. पाहूया हा चेंडू यावेळेस उडवलाय. क्या बात है. अधिक ताकदवार भीमटोला, वज्रटोला, चेंडू सीमारेषे बाहेर गेला. षटकार. चेंडू पुन्हा आलाय शेलूमाता वल संघाच्या बाजूने. आता एक चेंडू आणि गोल्डन षटकार. क्या बात आहे. शिवसेना शाखा प्रमुख पिंपलास आणि तुफान पिंपलास संघाचे संघनायक या स्पर्धेसाठी ज्यांनी तन मन धन अर्पित केलेले आहे शिवा म्हात्रे यांच्याकडून महेश भोईरनं जर हा सामना षटकार मारून जिंकून दिला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. एक चेंडू 6 धावा. निश्चित कालीराम सर, इथं मात्र संजय म्हात्रे यांच्या हाताला घाम फुटलेला आहे. चेंडू कुठं हाता आलो, कारण इथं पाहिलं तर 2 चेंडूमध्ये इथं मात्र 12 धावांची गरज असताना 1 वर तर 1 आला. आता मात्र 1 वरती 1 आला तर विजय संपादन करेल. थोडेसे ट्विस्ट रंगत. शेवटचा चेंडू. 6 धावांची गरज. गोलंदाज नव्हतं. गोलंदाजी मार्गवरती काय करते पाहूया. चेंडूला समोर ठेवला होता, परंतु हवं तसं बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाहीये आणि हडला टापला शेलूमाता वल आणि विजय संघाचे खूप खूप हार्दिक अभिनंदन.
तर चला दोन्ही संघाचे संघनायक सर्वप्रथम आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावते